जय श्रीकृष्ण दोस्तों. आज आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या 28 आणि 29 श्लोक, मूळ संस्कृत श्लोक आणि त्यांचा अर्थ पण. श्लोक 28. अव्यक्तादिनी भूतानी व्यक्तं मध्यानि भारत अव्यक्तानिधनायोन्मेय तत्र का परिदेवना. पाहण्यात आणि ऐकण्यात आणि समजण्यात येणारे जेवढे म्हणून जीव आहेत ते सर्वचे सर्व जन्मपूर्वी प्रकट होते, अर्थात दिसत होते. हे सर्व प्राणी मृत्यूनंतर अप्रकट होतील, अर्थात त्यांचा नाश झाल्यावर ते नाहीसे होतील, दिसणार नाही. हे सर्व प्राणी मध्यात अर्थात जन्मानंतर मृत्यूपूर्वी प्रकट दिसतात. जसे झोपेपूर्वी स्वप्न नव्हते आणि जागे झाल्यावर स्वप्न राहिले नाही, तसेच या प्राण्यांच्या शरीराचा पूर्वी अभाव होता आणि नंतरही अभाव राहील, परंतु मध्यात भावरूपाने दिसत असूनसुद्धा वास्तविक यांचा क्षणक्षणाला अभाव होत चालला आहे. जे आदी आणि अंतात नसते ते मध्यातही नसते, हा सिद्धांत आहे. सर्व प्राण्यांची शरीरे पूर्वी नव्हती आणि पुढेही राहणार नाहीत. वास्तविक ते मध्यातही नाहीत, परंतु हा शरीर पूर्वी होता आणि नंतरही राहील, म्हणून तो मध्यातही राहणारच. यावरून निष्कर्ष असा निघाला की शरीराचा नेहमी अभाव आहे आणि शरीर याचा केव्हाही अभाव नाही. म्हणून या दोन्हीविषयी शोक होऊ शकत नाही. अध्याय 29. आश्चर्य वप्तश्यति कच्छिदेनं माश्चर्य मद्वदन्ति तथैव चान्यः आश्चर्य वच्चैन्मन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेदं न चैव कश्चित्. या देहीला कोणी आश्चर्याने जाणतो. तात्पर्य असे, दुसऱ्या वस्तू ऐकण्यात आणि पाहण्यात आणि ऐकण्यात, वाचण्यात, जाणण्यात येतात तसे देहीचे जाणणे नसते. कारण दुसऱ्या वस्तू इदंतेने जाणता येतात, अर्थात त्या जाणण्याचा विषय होतात, पण हा देही, इंद्रिय, मन आणि बुद्धीचा विषय होत नाही. याला स्वयं आपल्यानेच जाणले जाते. ते जाणणे अलौकिक ज्ञानाप्रमाणे नसते, तर फारच विलक्षण असते. पश्यती पदाचे दोन अर्थ होतात, डोळ्यांनी पाहणे आणि स्वयंद्वारा स्वतःला जाणणे. इथे पश्यती पद स्वयंद्वारा स्वतःला जाणण्यासाठी आले आहे. जेथे डोळे इत्यादी कारणासाठी पाहणे असते तेथे दृष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी असते. या त्रिपुटीने सांसारिक पाहणे जाणणे होते, परंतु स्वयंच्या ज्ञानात ही त्रिपुटी असते, अर्थात स्वतःचे ज्ञान करण्यापेक्षा सापेक्ष नाही. स्वतःचे ज्ञान स्वतःद्वारा होत असते, अर्थात ते ज्ञान कर्ण निरपेक्ष आहे. जसे मी आहे असे जे आपल्या होण्याचे ज्ञान आहे, यात कोण्या प्रमाणाची अथवा कोण्या करणाची आवश्यकता नाही. या आपल्या होणेपणाला इदंतेने असा दृश्यरूपाने पाहू शकत नाही. याचे ज्ञान आपणालाच होते. हे ज्ञान इंद्रियजन्य अथवा बुद्धिजन्य नाही, म्हणून स्वयाला जाणणे आश्चर्यकारक वाटते.
आश्चर्य वदन्ति तथैव चान्यः. तसेच दुसरे मनुष्य या देहीने आश्चर्यासारखे वर्णन करणे, कारण हे तत्व वाणीचा विषय नाही. ज्याच्याकडून वाणी हो प्रकाशित होते ती वाणी त्याचे वर्णन करू शकेल. जे महापुरुष या तत्वाचे वर्णन करतात ते केवळ शाखा चंद्र न्यायाप्रमाणे वाणीने याचा केवळ संकेतच करतात, ज्यामुळे ऐकणाऱ्याचे लक्ष वेधावे म्हणून त्याचे वर्णन आश्चर्य सारखेच आहे. दुसरा कोणी या देहीविषयी आश्चर्यचकित ऐकतो. तात्पर्य ऐकणारा शास्त्रांची लोकांतरात जितके वेळी गोष्टी ऐकत आला आहे त्या सर्व गोष्टीपासून देहीची गोष्ट विलक्षण वाटते, कारण दुसरे जे ऐकले आहे ते सर्वचे सर्व इंद्रिये मन बुद्धी इत्यादींचे विषय आहेत. परंतु हा देह इंद्रियांचा विषय नाही, तर हा इंद्रियांना प्रकाश करणार आहे. म्हणून देहीविषयी विलक्षण गोष्ट आश्चर्याने ऐकतो. येथे अन्य हे पदाचे तात्पर्य जाणणारा आणि सांगणारा या दोघांशिवाय ऐकणारा वेगळा आहे. श्रुत्वाप्येनं वेदं न चैव कच्चित्. याला ऐकूनही कोणी जाणत नाही. त्याचे तात्पर्य असे आहे की त्याने ऐकले तर तो जाणारच नाही. याचे तात्पर्य केवळ ऐकूनच तो जेव्हा त्या स्थित होईल तेव्हा तो आपल्यानेच जाणेल. अशा प्रकारे 29 श्लोक ते संपत आहे. मित्रांनो, आपण जे हे व्हिडिओ पाहतात तर व्हिडिओ पाहिले आपण सबस्क्राईब करणे जरुरी आहे, कारण सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला हे कायमचे जे भगवतीचे दिव्य ज्ञान आहे ते आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या मानवी जीवनाचा उद्धार होईल. थँक्यू. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.